नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जीके जीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती। तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो। मुद्दा क्रमांक 1, महाराष्ट्र शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे। ही योजना 2023 मध्ये शासनाने सुरू केली होती। या योजनेत भरपूर घोटाळे झाले आहेत, म्हणून ही योजना बंद करण्यात आली। पीक विम्यासाठी आता पूर्वीप्रमाणे 2% खरीप पिकांसाठी, 1.5% रब्बी पिकांसाठी, 5% नगदी पिकांसाठी असा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे। मुद्दा क्रमांक 2, राम मंदिर पुन्हा चर्चेत आले आहे, कारण राम मंदिर बांधकाम 5 जून पर्यंत पूर्ण होणार आहे। मंदिराच्या वरच्या बाजूला 42 फूट उंच धर्मध्वज दंड स्थापित करण्यात आला आहे। 161 फूट उंच मंदिराचे शिखर आहे। 203 फूट ध्वज बसवल्यानंतर मंदिराची उंची होईल। 100 वर्ष टिकेल इतका भक्कम ध्वज तयार करण्यात आला आहे। 5.5 टन ध्वजस्तंभाचे वजन आहे। 60 कामगारांनी 7 महिन्यात हा धर्मध्वजदंड तयार केला आहे। लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो। आता आपण पाहणार आहोत महत्त्वाचे चालू घडामोडी वन लाइनर। तर AI वर आधारित रिअल टाइम वन इशारा प्रणाली वापरणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे। प्रकाश भेंडे यांचे निधन, ते अभिनेते आणि दिग्दर्शक होते। महाराष्ट्र शासन निर्णय, मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा 10 वरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासन निर्णय, भिक्षागृहातील व्यक्तीला आता 5 ऐवजी 40 रुपये रोजंदारी मिळणार। महाराष्ट्र सरकारद्वारे महापर्यटन उत्सव सोहळा आयोजन महाबळेश्वर मध्ये 2 ते 4 मे 2025 रोजी केले जाणार आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे आयोजन। कॅनडा निवडणुकीत पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पक्षाने विजय मिळवला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची, तसेच प्रत्येक कुटुंबातील एका वारसास थेट सरकारी नोकरी देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे चालू घडामोडी वरील महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही ओनली जीके जीएस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ओनली जीके जीएस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुनश्च तुम्हा सर्व मित्रांचे धन्यवाद।